अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरासी. 4 जानेवारी. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओवी क्रमांक 90 पासून पुढे. तैसे दळ दुर्धर नाना विहू परिकर, अवगमले भयासुर तिये काळी. ते देखो निया दुर्योधने, अव्हेरले कौने माने. जैसे न गनिजे पंचानने गजघटाते. राजवाच पश्यंता पांडुपुत्रानामाचार्य महती चमम, व्यूढा द्रुपद पुत्रेन तव शिष्येन धीमता. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखीलाच, कैसा दळ भारो उचलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते, रचिले आदी बुद्धिमंते द्रुपद कुमरे. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊन कुरुटा केला. तेने हा सैन्य सिंहू पाखारीला देख देख. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी, युयुधानो विरटस्य द्रुपदस्य महारथा. आणि काही असाधारण, जे शस्त्राशस्त्री प्रवीण, शास्त्रधर्मी निपुण वीर आहाती. जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिखे, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. एत युधानु सुबटू, झाला असे विराटो, महारथी श्रेष्ठो द्रुपदवीरो. दुष्ट केतु चेकिस्तान काशी राजस्य वीर्यवान, पूर्जित कुंती भोजस्य शैब्यस्य नरपुंगवा. योधा मनुष्य विक्रांत उद्दमोजास्य वीर्यवान, सौभद्रो द्रौपदयास्य सर्व एव महारथा. चेकितान दुष्टकेतू काशीराज वीर विक्रांतो, उत्तमौजा नृपनाथू शव्य देख. हा कुंतीभोज पाहे, एत युधामन्यू आला आहे, आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे. हा सुभद्रा हृदय नंदनो, जो अपरुण अर्जुनो, जो अभिमन्यू म्हणे दुर्योधनो देखे द्रोणा. आणि काही द्रौपदी कुमार, हे सकळे महारथी वीर, मी तिने निजे परी अपार मिनले असते. अस्माकंतु विशिष्टा येतान्नी बोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तान् ब्रह्मविते. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय, अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तैव च. आता आमुच्या दळी नायक, जे रूढ वीर सैनिक, ते प्रसंगे ऐक सांगिजती. उद्देशे एक दोन्ही जाई जती बोलोनी, तुम्ही आदि करुणी मुख्य जे जे. हा भीष्म गंगानंदनो, जो प्रताप तेजस्वी भानु, रिपुगज पंचाननो कर्णवीरो. या एका चैनी मनोव्यापारे, हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्यो न पुरे एकलाची. येथ विकर्णवीरू आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे. याचा आडदरो सदा वाहे कृतांतुमनी. समितिंजयो सौमदत्ती अन्येच बहवशूरा, मदर्ते त्यक्त जीविता. नाना शस्त्र प्रहरणा, सर्वे युद्ध विशारदा. ऐसे आणि काही बहुत आहती, जयाची या बळामिती. धाता येणे समितिंजयो सौमदत्ती, जे शस्त्रविद्या पारंगत. मंत्रावतार मूर्त, होका जे अस्त्र सात येथून रूढ. हे अप्रतिमल्ल जगी, पुरता प्रतापवांगी. परी सर्व प्राणी मजची लागी, आराईले असती. प्रतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचुनी न स्पर्शे. मी सर्वस या तैसे सुभटांसी. आमुच्या काजाचे निपाडे, देखती आपले जीवित थोकडे. ऐसे निर्वधी चोखडे स्वामी भक्त, झुंजती कुळकणी जाणती. कळे कीर्तीसी जीती, हे बहु असे शास्त्रनेती एथोनिया. ऐसे सर्वा परे पुरते, वीर दळी आमुते. आता काय गणूया ते अपार हो. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं, पर्याप्तं त्विदमेतेषा बलं भीमाभिरक्षितं. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जगजेटी जगी सुबटू. तया दळपणाचा पाटू भीष्मासी पै. आता याचिनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले. येणे पाडे थे कुले लोकत्रय. आधीच समुद्र पाही, तेत दुवाडपण कवना नाही. मग वडवानळो तैसे आहे, विरजा जैसा. ना तरी प्रळयवन्नी महावातू, या दोघा जैसा सांगा तू. तैसा हा गंगा सुतू सेनापती. आता येणेसी कवन भिडे, हे पांडव सैन्य कीर थोकडे. परी वरी चिले निपाडे दिसत असे. वरी भीमसेन उभे तो झाला असे सेनानाथू.
ऐसे बोलोनिया मातू सांडिले तेने. अर्थ. मग द्रोणाचार्याजवळ येऊन म्हणाला, पांडवांचे सैन्य कसे उसळले आहे पाहिले ना. बुद्धिमान अशा द्रुपदपुत्र दुष्टदुम्नाने त्या सैन्याची अशी चमत्कारिक रचना केली आहे की ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहे. ज्या दुष्टदुम्नाला तुम्ही विद्यादान करून विद्येचा आगर केले त्यानेच हा सेना समूह चौकडे पसरवला आहे, तो पहा तरी खरा. याशिवाय आणखी शस्त्रास्त्रात प्रवीण व शास्त्रधर्मात निपुण असे महान योद्धे आहेत, जे बलाने, योग्यतेने व पुरुषार्थाने भीमार्जुनासारखे आहेत. त्यांचे सहज प्रसंगानुसार मी वर्णन करतो. या ठिकाणी महायोद्धा युधान, विराट राजा आणि श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा हे आले आहेत. चेकितान, दुष्टकेतू, पराक्रमी असा काशी राजा, नृपश्रेष्ठ उत्तमौजा व शैब्य राजा याचकडे पहा. हा कुंतीभोज पहा, इथे युधामन्यू आला आहे आणि पुर्जित इत्यादी सर्व राजे आले आहेत. दुर्योधन म्हणाला, हा पहा सुभद्रेच्या अंतःकरणाला आल्हाद देणारा तिचा मुलगा, जो प्रति अर्जुनच असा अभिमन्यू. तसेच आणखी हे द्रौपदीचे पुत्र व सर्व महारथी, ज्यांची गणती करता येत नाही असे अपरिमित वीर या ठिकाणी जमले आहेत. आता आमच्या सैन्यात प्रमुख असे महावीर कोण कोण आहेत ते या प्रसंगी सांगतोय का. आपण व इतर जे वीर आहेत त्या मुख्यांची नावे सांगतो. शौर्य व बलाने केवळ सूर्यच असे गंगानंदन भीष्माचार्य, शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा भासणारा असा हा पराक्रमी कर्ण. या एकेकाच्या नुसते मनात आले तरी विश्वाचा संहार होईल. फार कशाला, हे एकटे कृपाचार्य या कृत्याला पुरे नाहीत का. हा इथे विकर्ण आहे, तसाच तो पलीकडे अश्वस्थामा पहा. प्रत्यक्ष कृतांताला देखील त्याची भीती वाटते. युद्धामध्ये सदैव विजय असणारा सौमदत्ती भूरिश्रवा, त्याचप्रमाणे ज्याच्या शौर्याचा अंत्य प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही लागत नाही, असे आणखी कितीतरी वीर आहेत, जे शस्त्रविद्येत निपुण असून अस्त्रविद्येचे प्रत्यक्ष अवतारच आहे. जणू काही यांच्यापासून जगात अस्त्रविद्या प्रसिद्धीस आली. हे जरी अतिबलवान आहेत व जगात यांच्या तोडीचे दुसरे विद्ये नाहीत, तरी त्यांनी जीवाभावाने मलाच अनुसरले आहे. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून दुसरे ठिकाणी जात नाही, त्याप्रमाणे या वीरांना मी जीव की प्राण आहे. हे स्वामी भक्तीविषयी निस्सीम आहेत की आमच्या कामापुढे ते आपले प्राणही तुच्छ समजतात. हे युद्धकलेमध्ये निष्णात असून सर्व कला व कीर्ती यांचे जीवन आहेत. फार काय सांगावे, यांच्यापासून क्षत्रियांचा धर्म प्रसिद्धीस आला आहे. याप्रमाणे आमच्या सैन्यात सर्वतोपरी पराक्रमी असे अपार वीर आहेत. त्यांची किती म्हणून गणती करावी. सर्व क्षत्रियामध्ये श्रेष्ठ, ज्यांनी जगातील योद्ध्यामध्ये प्रतापी असे जे भीष्म, त्यांच्याकडे या सर्व सैन्याचे आधिपत्य दिले आहे. त्यांनी हे सर्व सैन्य अशा तऱ्हेने रचिले आहे की जणू काही ते किल्लेच बांधले आहेत आणि त्यांच्या शौर्यापुढे त्रिभुवन देखील तुच्छ आहे. समुद्र पाहता आधीच तो कुणाला दुस्तर नाही, मग त्या वडवानळाने जसे सहाय्य करावे किंवा प्रलयकाराच्या अग्नीला महावाताचे सहाय्य मिळावे व त्यांचा संयोग व्हावा, तसे या आमच्या अपाट सैन्यास भीष्म सेनापती मिळाले आहेत. आता आमच्या सैन्यासमोर कोण युद्ध करील, कारण आमच्या या सैन्यापुढे हे पांडव सैन्य अगदीच थोडे आहे, परंतु त्यांची रचना मात्र मोठी दिसते. शिवाय त्यांचे सेनापतित्व दांडग्या भीमसेनाने स्वीकारले आहे. इतके बोलून दुर्योधन स्तब्ध राहिला. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.